नमस्कार. जिओने रिचार्ज वाढवलं, त्याची झळ सर्वसामान्य भारतीयांना झालीच. पण सोबत जो गरीब व्यक्ती होता, जे की फीचर फोन वापरत होता, त्यालाही झाली. कारण तो फीचर फोनहून जिओ फोनवर आला आणि जिओ फोनचे अचानक रिचार्ज वाढले. मागच्या 3-4 वर्षामध्ये जेव्हापासून जिओ लॉन्च झालं, तेव्हापासून हे तिसऱ्यांदा रिचार्ज वाढले. एकदा 2019मध्ये वाढले होते, एकदा 2021मध्ये वाढले होते आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा वाढले. सोबतच व्ही आय आणि एअरटेलने सुद्धा वाढवले. म्हणजेच मार्केटमध्ये बी एस एन एल आणि आणि बी एस एन एलची खूपच आठवण झाली सगळ्यांना. कारण बी एस एन एल कुठे होतं, कसं होतं, हरवलं होतं, काय झालं होतं, सगळं लोकांना आठवलं. आता ट्विटरवर पण ना, म्हणजेच एक्स जे ट्विटर हँडल आहे सध्या एक्स, त्यावरसुद्धा सपोर्ट बी एस एन एल कम बॅक, बी एस एन एल रिटर्न अशा प्रकारचे हॅशटॅग होताना दिसत होते आणि ते दिवसभर ट्रेंड करत होते. तुम्हाला प्रश्न पडला असेल की जिओ मार्केटमध्ये आल्यापासून फक्त 3 सिम कंपन्या ज्या की कार्यरत आहे, तर मग बी एस एन एल टिकलं कसं? तर त्यालाही कारणच आहे. कारण बी एस एन एल ही एक सरकारी कंपनी आहे, जी 2000मध्ये स्थापन झाली. त्यावेळेस मार्केटमध्ये जास्त प्लेयर नव्हते. बी एस एन एलची सुरुवात चांगली झाली, ते खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलं, डोंगरदऱ्यापर्यंत पोहोचलं. पण एवढंच नाही तर 2000 ते 2010पर्यंत बी एस एन एलनं सुमारे 45,000 कोटीचा बिझनेस केला. आता तुम्ही म्हणसाल की बी एस एन एल ही इतकं बिझनेस देत होती, तर मग ही कंपनी आता लॉसमध्ये कशी? तर जर त्या बी एस एन एलला दृष्टी कोणाची लागली, तर बी एस एन एलला दृष्टी सरकारचीच लागली. कारण सरकारी कंपनी रेव्हेन्यू देत आहे इतका मोठा जनरेट करून, म्हणजे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होण्याचे चान्सेस होतेच आणि ते चान्सेस होतेच नाही तर भ्रष्टाचार झाला. भ्रष्टाचार असा झाला की काही मंत्र्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी बी एस एन एल कंपनीचं जे नेटवर्क असतं त्याचा प्रायव्हेट प्रॉपर्टीसारखा यूज केला आणि स्वतःचा फायदा करून घेतला. ते उघडकीस येताच त्यांच्या जागी दुसरे मंत्री येऊन बसले. त्या मंत्र्यांवर 2G आणि 3G स्कॅमचा घोटाळा झाला असे त्यांच्यावर आरोप झाला. जरा नक्कीच सुप्रीम कोर्टाने त्यांना आता मागं बाईचं बरीचसुद्धा केलेलं आहे, पण तो आरोप झाला. त्यामुळे कंपनीचा लॉसच झाला आणि सोबतच वोडाफोन, आयडिया, एअरसेल, रिलायन्स ह्या अशा प्रकारच्या कंपन्या ह्या वाढत गेल्या. यांचं जे नेटवर्क होतं ते वाढत गेलं, त्यांचे टावर्स, त्यांचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते वाढत गेलं आणि सोबतच बी एस एन एल कंपनीचा जो टेंडर भेटत होता तो इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, त्याचे टावर अरेंजमेंट करण्यासाठी, तो कंपनीचा टेंडर एका खूप साऱ्या फ्रॉड कंपनीलाच भेटत होता. नोकियासारख्या कंपन्यासुद्धा तिथं टेंडर घेऊ शकत नव्हत्या. अशा कंपन्यांना टेंडर भेटत होता की ज्या कंपन्यांचा ॲड्रेसच चुकीचा होता. म्हणजे विचार करा कोणत्या लेवलवर तो फ्रॉड चालला असेल. आणि त्याचंच सरकारने सुद्धा मग बी एस एन एलकडे हळूहळू लक्ष कमी केलं. पण जेव्हापासून मोदी सरकार आलं तेव्हा बी एस एन एलकडे लक्ष दिलं गेलं. कारण सरकारवर प्रेशर आहे का जर बी एस एन एल आपल्या काळामध्ये बंद पडलं तर याचं खापर सगळं आपल्याच डोक्यावर फुटेल. कोण फ्रॉड केला होता, काय फ्रॉड केला होता, याच्यापेक्षा आपल्या काळात ते कसं का होईना जिवंत असणं गरजेचं आहे. म्हणून सरकार बऱ्यापैकी फंड देत आहे बी एस एन एलला. आणि अजूनही डोंगरदऱ्यापर्यंत जे वोडाफोन, एअरटेल, व्ही आय ह्या कंपन्या गेल्या नाहीत, तर अशा ठिकाणी बी एस एन एल अजूनही तिथे कार्यरत आहे. कसं का होईना तिथे 1, 2, 3, 4 गाड्या येतच आहे आणि बी एस एन एल त्या ठिकाणाहून सुद्धा रेव्हेन्यू जनरेट करत आहे. नक्कीच बी एस एन एल कंपनी सध्यामध्ये लॉसमध्ये आहे. पण आता जे टाटा, आपले रतन टाटा यांनी ज्या प्रकारे यांची जी कंपनी आहे टी सी एस, या कंपनीने बी एस एन एल कंपनीसोबत करार केला आहे आणि बी एस एन एलचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे म्हणजे टावर असेल, त्याचं 4G सपोर्ट करणं पूर्ण देशामध्ये, याकडे बी एस एन एलचं आणि टाटाचं ते टायअप झालं आहे. त्याच्यातूनच नक्कीच बी एस एन एल कंपनीला एक जीवनदान भेटेल. आणि बी एस एन एलचे काही प्लॅनसुद्धा लॉन्च झालेले आहेत. म्हणजे 1515 रुपयात 2 GB नेट आणि 2 GB पर डे 365 दिवस असा एक प्लॅन आहे. सोबतच जर आपण पाहायला गेलो तर एअरटेल, जिओ, व्ही आय यांचे प्लॅन 3000पेक्षा जास्त आहे एका वर्षासाठीचे. तर बी एस एन एल आता बऱ्यापैकी रिटर्न करेन असं वाटतं आहे. कारण की विश्वास लोकांचा बी एस एन एलवर आहे की नाही माहीत नाही, पण लोकांचा विश्वास टाटांवर आहे. आणि टाटाची टी सी एस कंपनी ज्या पद्धतीने काम करते ते आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की काम एकदम चांगल्या पद्धतीने होईल. आणि बी एस एन एल नक्कीच समोर चालून एक चांगली कंपनी राहीन आणि एक मार्केटमध्ये एक प्लेयर राहीन, जो की ह्या कंपन्यांना एक हे राहीन, दबाव राहीन यांच्यावर की जर आपण रिचार्ज वाढवले तर लोक बी एस एन एलमध्ये पोर्ट करतील. सो रिचार्जसुद्धा वाढणार नाही आणि कंपन्यांना फायदासुद्धा होईल. बी एस एन एलचा नक्कीच सामान्य भारतीयांना फायदा होईल. लोकांची जी मोनोपोली चालू आहे या 3 कंपन्यांची, व्ही आय, एअरटेल आणि जिओ, या 3 कंपन्यांची नक्कीच आवर मिळेल आणि लोकांचा आवाज हा मजबूत होईल. तुम्हाला काय वाटतं आमच्या व्हिडिओवर कमेंट करा आणि खाली कळवा. धन्यवाद.